हरी हे आमचे दळवी माऊली आहेत. यांचं आपल्या नामाच्या बाजारामध्ये आगमन झालं आणि आता मला वाटतं त्यांच्या मुखातून काहीतरी रामकृष्ण हरी करून आपल्या पांडुरंगाच्या या मूर्तीला ते हे करतील. तेव्हा कशाच आहे मला सांगा जरा. हा हे कुठून आणलं आणि काय फक्त कुंभमेळा त्या संगम त्या 3 नदीच्या त्यातला हे माती आहे ती. असं आहे का? कुंभमेळ्याच्या संगम नदीच्या मातीचा तो भाग आहे. हा ते तेव्हा ती तुमच्या माती. हाती तुमच्या हाती चरणी ठेवा. शाबास वा वा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आता एक ते आता हात लावताना एखादा अभंग होत्या जरा. तुमच्या मुखातली वाणी होत्या जरा. कुठला पण अभंग घ्या, कोणताही घ्या. त्या बरी या बाजूला या. हा पांडुरंगाला ठीक आहे. तुमचा अभंग होऊ द्या देवा. कुठला जो असेल तो जो तुमच्या ठाई ठाई. घेई घेई नाम वाचे. घे माझी वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोले घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कार्य कान माझ्या विठोबाचे गुरु. म्हणत इथे धाव घे राहे विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा. हा जीवा नको सोडूया केशव. रामकृष्ण हरी राम. बरं दुसरा एखादा गवळण वगैरे बोला की तुमच्या आवाजातले ऐकू द्या की देवा. दळवी महाराजांचा जरा खूप आवाज आणि तुमचा स्पर्श आहे चांगला. आता ते गवळ्याने बोलतो ना कृष्ण हा कुठे जातो देवकीचा जळवल्यानंतर तो ठेवतो कुठं अंगण्यात ना. हा ते बोलते काय ते गवळण ते बोलते ना ती. बरं. सांगा माझा हरी. हा सांगा माझा हरी. सांगा माझा हरी. सांगा माझा हरी पाहिला का कुणीतरी. सांगा माझा हरी. बाल रांगत होते अंगणी कुणीकडे गेले ओ सारंग पाणी. विचारते सगळ्यांनी सांगा सांगा तुम्ही गवळणी. गवळणी गोपाळाकडे गेली. गोपाळ म्हणते यमुने बुडाला आणि यमुनेमध्ये नाग आहे काला. गेलेला माझ्या रे बाळाला.